नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीला सुगरण होण्यासाठी उपयोगी येतील अशा उपयुक्त किचन टिप. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. रोजच्या उपयोगात येईल अशी खास टिप नंबर 1. पाण्याची कॉपर किंवा स्टीलची बॉटल 2 ते 3 दिवसानंतर थोडेसे त्यामध्ये गरम पाणी भरून 15 मिनिटे ठेवावे. नंतर स्वच्छ ब्रशच्या साहाय्याने धुवून उन्हामध्ये छान वाळवून घ्याव्यात. यामुळे बॉटलमधला वास निघून जातो व बॉटल अगदी साफ व स्वच्छ अशा होतात. तर पाणी पिण्याच्या स्टीलच्या किंवा कॉपरच्या बॉटल स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करू शकता. टिप नंबर 2. प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवले तर गॅसची बचत होते, सोबतच वेळेची पण बचत होते. वरण भात कुकरमध्ये शिजवता तेव्हा बटाटे टाकून शिजवून घ्यावे, नंतर फोडणी द्यावी. यामुळे पण गॅस व वेळ वाचतो. तर तुम्ही पण तुमचा गॅस व वेळ वाचवण्यासाठी ही टीप ट्राय करा. टिप नंबर 3. भरलेली वांगी किंवा कारली बनवताना वांग्यामध्ये मसाला भरताना 2 चमचे तेल घालून मिक्स करून भरा. यामुळे मसाला छान एकजीव होऊन भरला जातो. तसेच भाजीला देखील छान चव येते. टिप नंबर 4. इडली सोबत खाण्यासाठी परफेक्ट व टेस्टी चविष्ट सांबर बनवण्यासाठी सांबर बनवत असताना सांबर जास्त घट्ट हवे असेल तर त्यासाठी कुकरमध्ये तूर डाळ शिजायला टाकत असताना त्यामध्ये भोपळ्याच्या 1 ते 2 फोडी त्यासोबत शिजत टाकाव्यात. यामुळे सांबर छान घट्ट होते, तसेच चवीला सुद्धा अप्रतिम असे लागते. टिप नंबर 5. घरातील झुरळे कमी करण्यासाठी गव्हाच्या पिठात बोरिक पावडर मिक्स करून दुधात कणिक मळून त्याचे छोटे छोटे गोळे करून जिथे झुरळ असतील त्याच ठिकाणी ठेवावे. यामुळे हळूहळू झुरळ कमी होतील. टिप नंबर 6. चहा गाळण्यासाठी नेहमी स्टीलच्या गाळणीचा वापर करा. प्लास्टिकची गाळणी वापरू नये, कारण प्लास्टिकचे कण चहामध्ये मिसळले जातात. टिप नंबर 7. मुरमुऱ्याचा चिवडा बनवताना चिवड्यामध्ये घरगुती मसाल्यासोबत त्यात चिवडा मसाला पण घालावा. यामुळे चिवडा चवीला भन्नाट लागतो. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय साधी, सोपी पण अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 8. रात्री जेवण झाल्यानंतर किचन ओटा साफ करताना किचनच्या भिंतींना म्हणजे टाईलवर देखील थोडेसे पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यावे. यामुळे टाईल देखील नेहमी स्वच्छ राहतात व भाजीचे पडलेले डाग देखील लगेच निघतात. टिप नंबर 9. तुम्ही घरी दक्षिण भारतीय पदार्थ करत असाल आणि त्यात इडली तयार करत असाल तर तुम्हाला खुसखुशीत आणि मऊ इडलीचा आनंद घ्यायचा असेल तर इडलीच्या पिठात थोडासा साबुदाणा आणि उडीद डाळ घालून तुम्ही मऊ आणि लुसलुशीत इडली बनवू शकता किंवा तयार करू शकता. तर मऊ लुसलुशीत इडली बनवण्यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करा. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 10. दह्याची कढी बनवताना त्यामध्ये मोहरी व कोथिंबीर जास्त प्रमाणात घातल्यास कढी चविष्ट लागते, तसेच दिसायला पण छान दिसते. टिप नंबर 10. कधी कधी भजी तळून उरली असतील तर मसाल्याचा सार बनवून त्यामध्ये भजी घालून खावे. यामुळे भजी वाया जात नाही व भजीची आमटी अतिशय चविष्ट अशी लागते. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 11. वर्षभराचे तिखट एकदाच करत असाल तर ते खराब होऊ नये यासाठी त्यात 2 ते 3 मोठे खडे हिंगाचे ठेवावेत. अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर 12. काही लोक रायते तयार करताना त्यात मीठ घालतात, परंतु रायतं तयार करताना त्यात मीठ घातले तर ते आंबट लागते. त्यामुळे रायत्याला अगोदर मीठ घालणे टाळावे व सर्व करताना मिठाचा वापर त्यामध्ये करावा. तर रायते बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करा. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 13. मातीच्या भांड्यात दही लावल्यावर बराच वेळ भांड्याचा वास येतो आणि भांड्याला बुरशी लागल्यासारखे होते. अशा वेळी भांडे साफ करताना लिंबू व व्हिनेगर चोळून धुवावे. भांड्याला बुरशी लागत नाही व त्याचा वास देखील निघून जातो. प्रत्येक महिलेच्या कामी येईल अशी अत्यंत महत्त्वाची व खास टिप नंबर 14. पिरियडमध्ये रक्तस्राव कमी होत असेल तर शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवून खावी, कारण शेवगा हा गरम असतो, त्यामुळे रक्तस्राव वाढण्यास मदत होते. साधी, सोपी पण अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 16. कचऱ्याचे डस्टबिन खराब होऊ नये यासाठी त्यामध्ये डायरेक्ट कचरा न टाकता कॅरीबॅग ठेवावी आणि कॅरीबॅगमध्ये कचरा टाकावा. यामुळे डस्टबिन खराब होत नाही
व वास देखील त्याचा अजिबात येत नाही. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 17. कोणताही मसाला मिक्सरला वाटून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडेसे पाणी घालून पुन्हा एकदा फिरवून घ्यावे. यामुळे तळाशी लागलेला मसाला निघून भांडे स्वच्छ करायला सोपे होते. अत्यंत खास टिप नंबर 18. प्रेग्नेन्सीमध्ये हिरवा कोवळा मका भाजून खाल्ल्याने त्यापासून खूप पोषक तत्व शरीराला मिळतात. टिप नंबर 19. जे लोक दही सेवन करतात त्यांना तणावाची तक्रार कमी असते, त्यामुळे रोज दह्याचे सेवन करावे. टिप नंबर 20. अनेकदा भिजवलेल्या हरभऱ्याला दुर्गंधी येते, त्यामुळे ते खाणे नकोसे वाटते. पण हरभऱ्याला दुर्गंधी येऊ नये यासाठी मिश्रणात कोंब फुटल्यानंतर बारीक कापडात बांधून फ्रीजमध्ये ठेवल्यास वास नाहीसा होण्यास मदत होते. साधी सोपी पण अत्यंत उपयुक्त टिप नंबर 21. ज्वारी व बाजरीचे पीठ जास्त दिवसाचे झाले असेल तर भाकरी बनवताना त्या मोडतात, म्हणून त्यामध्ये थोडेसे गव्हाचे पीठ घालावे. यामुळे भाकरी अजिबात तुटत नाहीत. टिप नंबर 22. उपवासासाठी बनवली जाणारी शेंगदाण्याच्या आमटीला जर ओले शेंगदाणे वापरले तर आमटी जास्त चवदार लागते. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास टिप नंबर 23. स्वयंपाक करताना हात भाजला तर त्यावर मेथी दाणे कुटून त्याचा लेप लावावा. टिप नंबर 24. जेवण बनवण्यासाठी नेहमी स्टीलचे भांडे वापरावे. ॲल्युमिनियमचे भांडे वापरत असाल तर चिंच, लिंबू यासारखे आंबट पदार्थ त्यात घालू नये. अत्यंत उपयुक्त व प्रत्येकाच्याच कामी येईल अशी खास टिप नंबर 25. पोटात गॅसची समस्या असेल तर ग्लासभर पाण्यात थोडीशी दालचिनी पावडर टाकून प्यावे. यामुळे गॅस पोटामध्ये अजिबात होत नाही. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 26. हॉटेलसारख्या चवीची पावभाजी घरी बनवण्यासाठी भाजीमध्ये थोडासा चिंचेचा कोळ घाला. यामुळे भाजीला हॉटेलसारखी चव येते. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास टिप नंबर 27. कोणतेही कडधान्य शिजवताना त्यात 1 चमचा मेथी दाणे घालावे. यामुळे कडधान्य पचायला हलके जातात. अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर 28. लठ्ठ महिलांनी शिळ्या तोंडी फक्त कलेजी खाल्ल्यास त्या दुबळ्या होतील. अतिशय खास टिप नंबर 29. रोज काळी मिरी चावून खाल्ल्याने पोटदुखीची समस्या दूर होते. टिप नंबर 30. डाळिंब सकाळी खावे. सकाळी खाल्ल्यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते. प्रत्येकासाठीच अतिशय उपयुक्त व खास टिप नंबर 31. तुम्हाला तुमचे हृदय नेहमी निरोगी ठेवायचे असेल तर हिरव्या भाज्या व ताजी फळे खावी. वरील टिप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.